अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. हरी हरी तुम्ही म्हणारे सक, हरी हरी तुम्ही म्हणारे सक, तेने माया जाळ तुटईल. आणिक नका काही गाभाराचे भरी, पुढे आहे थोरी नागवीण किंवा पडो येते थोरी नागवन. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. आणिक नका काही गाभाराचे भरी, पुढे आहे थोरी नागवन. तुका म्हणे हात व कृपेचा सागर, तुका म्हणे हात व कृपेचा सागर, नामासाठी पार पाववेल. आणिक नका काही गाभाराचे भरी, पुढे आहे थोरी नागवन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. आणिक नका काही गाभाराचे भरी, पुढे आहे थोरी नागवन. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या भंगातून भगवंताच्या नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, नंदगड या सर्वांच्या सहकार्याने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हरिभक्तीपरायण नाईक महाराजांच्या अधिपत्याखाली आणि त्या नामोत्सवातली आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामते यथा अवकाश काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय सकळ जीवाला भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगून त्या नाम साधनेमध्ये प्रवृत्त करतात. बरं, कारण आज मनुष्य जीवनाचा विचार केला तर मनुष्य जीवन हे फलाची अपेक्षा ठेवून कोणतंही साधन करत असतं. बरं का, किंबहुना कोणतंही कार्य करत असताना, कोणतंही कर्म करत असताना त्या करण्याच्या मग त्याच्यातून काही आपल्याला फल मिळणार का, हा विचार करून माणसं त्याच्यामध्ये प्रवृत्त होतात. एक दुसरा विचार आहे, संत महात्म्याने या समाजाकडे पाहिलं आणि समाजाकडे पाहिल्यानंतर समाजाची अशी परिस्थिती आहे, प्रत्येक जीव हा मायेच्या बंधनामध्ये सापडलेला आहे. बरं, जो मायेच्या बंधनामध्ये सापडलेला आहे तो त्या बंधनातून बाजूला झाला पाहिजे. मायेच्या बंधनात पडणं म्हणजे आपल्या वाट्याला दुःख येणं. बरं, तेव्हा दुःखी जीवाला पाहून संतांना वाटला पण याला काहीतरी योग्य मार्गदर्शन करावं. बरं का, संतांचा स्वभाव आहे, संत दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात. बरं,
सकल जीवाची अवस्था ही त्या बंधनामध्ये सापडल्यामुळे दुःखी आहेत. ते दुःख त्यांना पाहवत नाही बर का. बुडत हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर ज्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा करुणा निर्माण झालेली असं संत जीवन आहे बर का. तेव्हा यांच्या वाट्याला आलेलं हे दुःख निवृत्त झालं पाहिजे, लक्षात ठेवा. कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली ही दया आहे. म्हणून महाराजांनी वर्णन केले साधूचं महात्म्य सांगत असताना, तोची साधू ओळखावा. तोची म्हणजे कोणता? जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, त्याशी म्हणे दो आपुले, त्याशी म्हणे दो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. ती म्हणे तो आपुले, त्याशी म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा. जे कारंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले. हा जीव रंजलेला आहे आणि गांजलेला आहे बर का. रंजलेला आहे म्हणजे विषयामध्ये रंगलेला आहे आणि दुःखाने पीडित गांजलेला आहे बर का. त्याशी म्हणे जो आपुले, म्हणजे त्याच्या जीवनातली पीडा, त्याच्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे अशी साधूच्या अंतःकरणातली तळमळ आहे, दया आहे. आणि त्या दयेच्या पोटी साधू संतांनी अनावरतेने जगाला सांगण्याकरता प्रवृत्त झाले बर का. परिस्थिती वेगळी आहे समाजाची. कोणीही कोणाकरता सांगण्याकरता प्रवृत्त होत नाही, लक्षात ठेवा. सांगणारे सुद्धा काहीतरी अपेक्षा ठेवून सांगतात. सांगणारे सुद्धा काहीतरी अपेक्षा ठेवून काही मिळत असेल तर. पण संतांनी मात्र जे जगाला सांगितलं ते निरपेक्ष भावनेनं सांगितलं बरं का. निरपेक्ष भावनेनं. कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली दया ती त्यांना गप्प बसू देत नाही. ती त्यांना कार्य करण्याकरता प्रवृत्त करते. म्हणून समाजाची ही दुःखाची अवस्था पाहिल्यानंतर या समाजाला सांगण्याकरता संत प्रवृत्त झाले. बाबांनो, खरंच या मायेच्या बंधनातून जर आपल्याला निवृत्त व्हायचं असेल तर लौकिक उपायाने याची निवृत्ती करता येत नाही. का तर लौकिक दृष्टीने ती माया जर आपण शोधायला गेली तर ती सापडत नाही बरं का. सापडत नाहीये. लौकिक कोणताही उपाय तिथं लागू पडत नाही. कोणताच लागू पडत नाही, लक्षात ठेवा. हे भौतिक युग आहे आणि भौतिक युगामध्ये काही दुःखावरती मात करण्याकरता काही साधन निघालेत. साधन निघालेत. पण जे मायेचं बंधन आहे त्याच्यावरती मात करण्याकरता या भौतिक युगामध्ये भौतिक साधन नाही बरं का. आणि भौतिक साधनाच्या द्वारे
त्याच्यातून बाजूला होता येत नाही, अधिक मनुष्य गुंतला जातो, अधिक बांधला जातो बर का. म्हणून कोणी किती भौतिक साधन करण्याचा प्रयत्न केला ना, आपल्याला त्याच्यामध्ये यश येणार नाहीये. म्हणून साधू संतांना वाटलं भौतिक साधन करून याच्यातून आपल्याला कोणाला बाजूला होता येणार नाही, याच्यातून जर बाजूला व्हायचं असेल तर त्याला साधन आहे, आणि ते साधन जर काय असेल तर भगवंताचं नाम, भगवंताचं नाम. हा, भगवंताच्या नामानेच या मायेच्या जाळातून बंधनातून निवृत्त होता येत. कुणी म्हणेल ते मायेचं बंधन आणि भगवंताचं नाम याचा कार्यकारण भाव काय संबंध आहे? भगवंताचं नाम घेण्यानंतर मायेचं बंधन निवृत्त होतं. हे कसं काय, कशावरून? तर महाराज सांगतात त्याचं कारण आहे, जी माया आपल्याला बंधनामध्ये टाकते ती माया कोणाची आहे? त्याची आहे. तुकोबारांनी देवाला प्रार्थना केल्या, सांभाळी सांभाळी आपुली ही माया, आमाशिका भयाभीत केले. देवा ही माया तुझी आहे बर का, ईश्वराची आहे. मग त्याचे मग त्याला जर हाक मारली तर तो आवरू शकतो. आपल्याला व्यवहारातलं उदाहरण द्यायचं ठरलं तर देता येतं, सर्वांच्या परिचयाचं उदाहरण आहे बरं का. तुम्ही जर शहरामध्ये गेला ना, गेटला बोर्ड लावलेला असतो, कुत्र्यापासून सावध राहा, कुत्र्यापासून सावध राहा. आपण दारात गेलो की ते कुत्र धावतं, आपल्यावरती भुंकतं. तुम्ही त्याला आवरण्याचा प्रयत्न केला तर ते थांबत नाही बरं का. म्हणजे कुत्र ज्या मालकाचं आहे त्या मालकाच्या नावाने हाक मारली की ते ओरडायचं थांबतंय बरं का. बंडोपंत कुत्र्याला आवरा, मालकाने ले बंड्या थांब, ते थांबतंय बरं का. ते त्याच्या अंकित आहे, कुत्र्याचं सांगावलंय बरं का. ज्या मालकाने पाळलेलं कुत्र त्या मालकाने हाक मारल्याबरोबर कुत्र भुंकायचं थांबतं. तशी ही माया त्या भगवंताच्या अंकित आहे. का देवानेच वर्णन केले, मम माया. भगवंतानी 7व्या अध्यायामध्ये सांगितले, दैवी हेशी गुणमया गुणमयी मम माया दुरत्तया. ही माझी माया आहे, देवच म्हणतो बर का. म्हणून ती देवाच्या अंकित आहे, देवाच्या बोलावरती ती चालते, लक्षात ठेवा. किंबहुना त्या मायेचा एवढा प्रभाव आहे, एवढा प्रभाव आहे, फार मोठा प्रभाव आहे. ती माया काय करते, खऱ्याला झाकते आणि खोट्याला उघड करते. खऱ्याला झाकते आणि खोट्याला उघड करते. कोण? माया. महाराजांनी वर्णन केले तुकोबारांनी, सत्य गेले भोयावरी अविद्येची चाली थोरी. आज बरेच लोक म्हणतात, का हो आम्ही एवढं खरं बोलतो, एवढं खरं बोलतो, पण आमचं काही चालत नाही. पण खोटं बोलणाऱ्याचं चालतं हो. माया आहे ना ती. ते मायेचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. असं अनेक लक्षणं त्या मायेची सांगितली. मग अशी ही माया माणसाला काय करते हो, दिसत नाही पण ती बंधनात टाकते. प्रत्येकाला ती गुंतवते आणि प्रत्येकाला ती गुंतवते. तेव्हा त्याच्यातून जर बाजूला व्हायचं असेल तर काय करावं लागेल? संतांनी तुम्हाला उपदेश केलाय, बाबांनो गुंतू नका बरं का. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी.
नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळे ग्रासावया, काळ आला जवळे ग्रासावया, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा. आला जवळे ग्रासावया, ग्रासावया, काळाची उडी पडेल वाजेवा, उडी पडेल वाजेवा. नको नको मना गुंतू माया जाळे, पण गुंतल्याशिवाय राहत नाही. संतांनी एवढा उपदेश केलाय, पण हे जग गुंतलंय कशात हो? मायेत गुंतलंय. माणसं देवळाकडे का येत नाहीत? मायेत गुंतलेत. मायेत गुंतलेत. ती माया जाऊ देत नाही, माया जाऊ देत नाही. लक्षात ठेवा, ती माया अशी आहे, कधी कसं रूप धारण करेल सांगता येत नाही बरं का. तिला रूप ठरलेलं नाहीये. ती कोणत्याही रूपाने येते, कशाच्या रूपाने येते, कधी येते, कुठेही येते. आणि ते आपल्याला बरोबर मोहात पाडते बरं का, मोहात पाडते. नारदांना वाटलं आता नारद महर्षी म्हणजे काय सामान्य होते का? अखंड भगवंताचं नामस्मरण करत होते, अखंड. अखंड बर का, खंड कधी नव्हता. पण त्याही नारदांना मायेनं फसवलं बर का. सतत भजन करणाऱ्याला न करणाऱ्याची काय अवस्था, नंतर चिंतन करा. फार तिचा प्रभाव आहे, फार तिच्या जवळ सामर्थ्य बर का. लक्षात ठेवा, फार सामर्थ्य. माशी माया सगळ्यांनाच आज गुंतवते बर का, नाम बांधून ठेवते, बंधनात ठेवते. मग ते बंधन जर आपल्या जीवनातलं निवृत्त व्हावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात त्याला एकच उपाय, ज्याची आहे त्याच्या नावाने हाक मारली की ती सुटते बर का. ज्याचे आहे त्याचं नाव घेतलं ना, आपल्याला त्याच्यातून सुटता येतं. आपल्याला जर या मायेच्या जाळातून, मायेच्या बंधनातून जर सुटावं असं वाटत असेल तर तुकोबाराय सगळ्यांना उपदेश करतात, सगळ्यांना उपदेश करतात बर का. हरी हरी तुम्ही, हरी हरी तुम्ही, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही, हरी हरी तुम्ही, हरी हरी तुम्ही, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तुम्ही हरी हरी तुम्ही. तेने माया जाया तुटाईला, तेने माया जाया तुटाईला. अनिक नका काही,
अनिक नका काही अनिक नका काही गाभाराचे भरे अनिक नका काही अनिक नका काही अनिक नका काही गाभाराचे भरे देणे माया दाया तुटाईला देणे माया दाया अनिक नका काही अनिक नका काही अनिक नका काही गाभाराचे भरे अनिक नका काही अनिक नका काही हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ सकळ जीवाला उपदेश करतात का सगळे त्या मायेच्या जाळामध्ये अडकलेले आहेत. जाळ म्हणजे बंधन बर का. माया जाळ जाळ शब्दाचा अर्थ तिथं जाळ जाळ म्हणजे बंधन बांधणं. त्या मायेनं जीवाला बांधलेलं आहे. कुणाला बांधले सकळ सकळ जीव कुठून मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सकळ. जरी ब्रह्मदेव झाला तरी तो जीवच आहे. मी म्हणत नाही तुकोबारांनी वर्णन केले जरी ब्रह्मदेव त्या पदाला प्राप्त झाले असला तरी त्या ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं बरं का. मरावं. मृत्यूची या मापाशी ग झाला ज्ञानोबारांनी वर्णन केले. मृत्यूच्या मापातून ब्रह्मदेव सुटलेला नाही फक्त आयुष्य फार आहे त्याला बरं का. आयुष्य फार आहे. त्यालाही बंधन आहे. मग सगळ्यांना बंधन आहे. आपल्याला बंधनात राहायला आवडतं का मोकळं राहायला आवडतं. मोकळं. कोणी कशाला बंधन म्हणजे सांगता येत नाही बरं का. एखाद्याला विचारलं माळ घालता का हे त्या बंधनात नको म्हणतात. मोकळं बरं. जिवारीलाही जाता आलं पाहिजे आणि माहीला पण जाता आलं पाहिजे. माळ घालणं म्हणजे बंधन अशी लोकांची समजूत आहे. हे अज्ञानाचं लक्षण आहे बरं का. माळ घालणं म्हणजे लोक बंधन समजतात. प्रत्येक 15 दिवसाची एकादश केली पाहिजे बंधन आलं. रोज गंध लावला पाहिजे. रोज हरिपाठ म्हटला पाहिजे. वर्षातून एकदा पंढरपूरला गेलं पाहिजे. सप्ताहामध्ये कीर्तनाला आला पाहिजे. हे म्हणजे बांधलेच का नाही अशी लोकांनी धारणा केल्या बरं का. हे बंधन आहे. बंधन नको म्हणतात. ह्याला बंधन म्हणत नाहीत बरं का. मग बंधन कशाला म्हणतात. ज्याच्यामध्ये बांधल्यानंतर वाट्याला दुःखच भोगायला येतं त्याला बंधन म्हणावं. ज्याच्यामध्ये दुःख नाही त्याला बंधन म्हणत नाहीत बरं का. आपण ज्या संसारामध्ये बांधलेला आहोत कशाने मायेनं मायेनं बरं का. ती माया प्रत्येक जीवाला बांधून ठेवते त्या जड पदार्थाशी. कशा कशाला ती माझं माझं म्हणायला होते. घराला माझं म्हणायला होते. घरातल्या लोकाला माझं म्हणावं लागते. कशाला माझं म्हणायला लावत नाही तुम्ही सांगा. प्रत्येकाला ती माझं म्हणायला होते बरं का. माझं म्हणायला होते. आणि परिणाम माझं म्हणण्याने तो त्याच्याशी एवढा बांधला जातो एवढा बांधला जातो शेवटच्या क्षणापर्यंत माझं म्हणायचं तो सोडत नाही. अगदी मराठीचं प्राण सोडेल पण माझं म्हणायचं सोडणार नाही बरं. तुकोबारांनी थोडस वर्णन केलंय त्याचं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. आम्ही तुम्ही मोकळेच होतो पण त्या मायेनं बांधून टाकलं. घेऊन या छंद
माझे 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 सतत म्हणतं माझं माझं म्हणतात बरं का, आणि त्यात बांधला जातो बरं का, लक्षात ठेवा. वास्तविक आम्ही तुम्ही मोकळेच होतो, पण त्या मायेच्या संबंधाने बांधून घेतलं. तुकोबाने थोडस परकड भाषेमध्ये वर्णन केले बरं का. ऐका, आपल्याला शिवी दिलेली नाही बरं का. आधी होता भला पर्या रांडेने नाशिला. रांड कोण? मायेला म्हटले बरं का, हे लक्षात ठेवा. नाशिला, त्या मायेनं नासून टाकलं हिला. कधी? लग्नाच्या आधी बरा होता असं इथं सांगायचं नाही बरं का. आधी होता, आधी म्हणजे हा ब्रह्मच होता, सच्चिदानंद स्वरूप होता. पण देहाला मी म्हणायला लागला, आणि देहाला मी म्हणायला लागला, परिणाम त्या मायेनं ह्याला नासून टाकलं, बांधून टाकलं, गुंतवून टाकलं बरं का. आधी होता भला. माणसं हे प्रपंचाकडे लावतात. तुम्ही एखाद्या मातोश्रीला भेटायला गेला, अहो आजीबाई मुलाचं लग्न झालं, सुनबाई चांगली देखणी मिळाली, ती म्हणते लग्नाच्या आधी बरा होता. ती काय सांगते? आधी बरा होता, पण हिच्या संगतीनं बिघडला बरं का. जे आधी होता त्याच्याकरता हे प्रमाण नाही बरं का. मायेच्या आधी न गेल्यामुळं माशी माया जीवाला बांधते, मग जी जीवाला बांधते, गुंतवून टाकते, महाराज म्हणतात त्याच्यातून सुटका झाली पाहिजे. त्याच्यातून सुटका झाली पाहिजे, लक्षात ठेवा. सुटल्याशिवाय पर्याय नाही, सोडून घेतलंच पाहिजे. मग आता त्याला काय करायचं? पर्याय महाराज म्हणतात एकच, त्या भगवंताचं नाम. मग ते भगवंताचं नाम कोणी म्हणे आम्ही घेतो, महाराज म्हणतात कसं घेता सांगा, आणि कसं घेतलं पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो म्हणतात महाराज. आम्ही घेतो. कधी घेतो? कधीतरी घेतो का सतत घेतो? कधीतरी घेतो. महाराज म्हणतात कधीतरी घेऊन चालणार नाही. हरी 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 2 वेळा शब्द वापरला. या शब्दाचा अर्थ काय? पुन्हा पुन्हा घेतलं पाहिजे, पुन्हा पुन्हा घेतलं पाहिजे, सातत्याने घेतलं पाहिजे. आम्ही पुन्हा पुन्हा घेत नाही, कधीतरी घेतो. दुःख झाल्यानंतर, संकट आल्यानंतर ते सातत्याने घेतलं पाहिजे. आणि ते सातत्याने घेण्याकरता इथे द्विरुक्ती वापरली. हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ. तुम्ही सकळ जीवानी त्या भगवंताच्या नामाचा सतत जप करा. हरी 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 हेच ज्ञानोबा म्हणतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कुठपर्यंत म्हणा? कीर्तन संपेपर्यंत. कुठपर्यंत? जोपर्यंत मायेच्या बंधनातून सुटत नाही तोपर्यंत. मायेच्या बंधनातून सुटत नाही तोपर्यंत. डॉक्टर औषध कुठपर्यंत घ्या म्हणून सांगतात? बरं हो पर्यंत. पण आता असा काही रोग आलाय, एखाद्याला साखर झाली, वाढली, भाव नव्हे साखरेचा, डॉक्टरने तपासलं, ती जेवणाच्या पूर्वीची वेगळी आणि जेवणाच्या नंतरची वेगळी बरं का. आणि त्याच्यातून ते निर्णय करतात, म्हणजे एक 8 दिवसाच्या गोळ्या देतो, तुम्ही खाऊन बघा, आणि 8 दिवसांनी पुन्हा साखर तपासा. पुन्हा तपासल्यानंतर ती काय वाढलेली काय उतरत नाही बरं का, वाढलेली उतरत नाही. मग डॉक्टर म्हणतात तुम्हाला आता गोळ्या घ्यायला पाहिजेत. मग तो पेशंट उतरतोय कुठपर्यंत? जोपर्यंत साखर कमी होत नाही तोपर्यंत. साखर कमी होत नाही तोपर्यंत. डॉक्टरला विचारलं कधी कमी होईल, तो म्हणते चौघाच्या खांद्यावरती जात नाही तोपर्यंत ते कमी होत. म्हणजे एकदा साखर शरीरामध्ये वाढली की मरेपर्यंत गोळ्या घ्याव्या लागतात त्यांनी.
लोक म्हणतात देवाचं नाम किती दिवस घ्यायचं. जर मरणाच्या भीतीनं जर तुम्ही गोळ्या जर मरेपर्यंत घेता, तर मायेच्या भीतीनं तुम्हाला सतत भगवंताचं नाम घ्यायला काय हरकत आहे हो. मग ते सतत घेतलं पाहिजे, सातत्याने घेतलं पाहिजे. म्हणून इथं महाराजांना सांगावं लागलं, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. सगळ्यांनी बर का सगळ्यांच्या जीवनामध्ये बंधन आहे. सगळ्यांच्या म्हणजे मी शब्द बोलून गेलो, मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत. फक्त या जगाच्या पाठीवरती दोघच मोकळे आहेत, एक संत आणि देव. संत आणि देव या दोघाला मायेनं बांधलेलं नाही, माया त्यांच्या अंकित आहे. पण त्या मायेनं मात्र कोणाला सोडलेलं नाही. आम्ही कंबर बांधून जरी सांगत असलो तरी आम्हालाही सोडलेलं नाही. प्रत्येकाला ती बंधनामध्ये टाकलेली माया. ती बंधन असं बंधन आहे, ते बंधन तुम्ही जरी सोडण्याचा प्रयत्न केला ना ते सुटत नाही बर का, सुटत नाही. त्या गोकुळातला प्रसंग आहे, तुम्हाला सांगतो. काल्याचा प्रसंग आहे, आपण ऐकलेला आहे. पण ती सुटत नाही. त्याच्याशिवाय मला एवढं सांगायचंय, त्यातला भाव लक्षात ठेवा बरं का. एकदा देव एका गवळणीच्या घरामध्ये गेले आणि त्या गवळणीच्या घरामध्ये गेल्यानंतर त्या गवळणीची वेणी आणि त्या गवळ्याची दाढी या दोघांची गाठ मारली बरं का. कारण देवाने ते बालपण धारण केलेलं होतं आणि खोड्या म्हणून देवाने ती गाठ मारली. हे सकाळी जागे झाले तर लक्षात आलं की गाठ मारलेली आहे, दाढीची आणि वेणीची. त्या दोघांनी विचार केला, आता ही सोडल्याशिवाय बाहेर जाता येत नाही. आता सोडल्याशिवाय बाहेर जाता येत नाही, पण कोणाच्या मग कोण जायचं प्रश्न पडला ना. पुरुषाच्या माग बाईने जायचं का बाईच्या माग पुरुषाने जायचं. लग्न झाल्यानंतर कसं फिरतात, फेरे घालतात का नाही. पुरुष पुढे असतो आणि बाई माग असते. पण ती गाठ मारल्यानंतर मात्र ती लग्नातली गाठ उपरण्याची असते हो. इथं विणीच्या आणि दाढीची, बाई पुढं आणि बुवा माग. ती उठली, चला म्हणले कापूया, तिकडे गेले का तिच्या माग जावं लागलं. कापण्याचा प्रयत्न केला, ती कापे ना गाठवर. ते म्हणले जाळण्याचा प्रयत्न करू, ती जळे ना. पहिल्यांदा सोडण्याचा प्रयत्न केला, सुटे ना म्हणून कापण्याचा प्रयत्न केला, कापे ना म्हणून जाळण्याचा प्रयत्न केला, तरी ती जळे ना. शेवटी त्यांच्या लक्षात आलं, ज्याने बांधल्या त्याच्याकडे गेलं तरी सुटेल बर का. दोघे बाहेर पडले, नंदराजाच्या वाड्यामध्ये गेले आणि भगवंताला करुणा वाकली, देवा मनावे पतित वेळो वेळा. देवा आम्ही चुकलो बर का, आम्हाला क्षमा कर. असं त्या भगवंताला विनंती केली, प्रार्थना केली आणि भगवंताने दृष्टी टाकली त्या गाठीवरती. दृष्टी टाकल्याबरोबर गाठ सुटली. तेने माया जाळ तुटईल. कापण्याचा प्रयत्न केला, कापली का. जाळण्याचा प्रयत्न केला, जळली का. सोडण्याचा प्रयत्न केला, सोडली का. पण त्या बाबाचं नाव घेतल्याबरोबर सुटली का नाही. तसं मायेच्या बाबतीत आहे बरं का. त्या मायेने आम्हा तुम्हाला बांधलेलं आहे, ते कोणीही आपल्याला सोडू शकत नाही. मग माया म्हणजे नेमकी काय. मी थोडस बोलून गेलो, तिला रूप ठरलेलं नाही बर का. ती कोणत्याही रूपाने येते, लक्षात ठेवा. कधी येते, कुठेही येते, कसलं रूप धारण करेल सांगता येत नाही. तिला जर सोडवायचं असेल, त्याच्यातून जर सुटायचं असेल तर एक भगवत कृपेशिवाय हे शक्य नाहीये. भगवत कृपेशिवाय हे शक्य नाहीये.
की ज्यावेळी भगवंताच्या नावाचा धावा केल्यानंतर त्याच्या नावाचा जप करण्याने त्याचं भजन करण्याने त्या भगवंताला आपल्याविषयी दया येते बरं. दया येते आणि तो आपल्यावरती कृपा करतो. त्याचं नाव घेतल्याशिवाय तो प्रसन्न होत नाही. त्याचं नाव घेतल्याशिवाय तो प्रसन्न होत नाही बरं का. मग ही मायेनं बांधलेलं हे जीवन आहे. त्याच्या कृपेतून, त्याच्या आशीर्वादाने, त्याच्याच नामाने त्याच्यातून निवृत्त होता येतं. मग त्याच्याकरता त्याचं भजन करावं लागतं. महाराजांनी वर्णन केले की त्याचं जर आपण नाम घेतलं तर हे शक्य आहे. एरवी कशाने हे शक्य नाहीये. एक भगवंताच्या नामाने आणि एक त्याच्या ज्ञानाने. ते मायेचं बंधन निवृत्त होत. पण ती माया अशी आहे की तुकोबांनी वर्णन केले, प्रसिद्ध अभंग आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेते माझे हरी वृत्ती रावो. अनिक अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. माईक, माईक म्हणजे मायेपासून उत्पन्न झालेले. मग ते खोटे आहेत, खरे नाहीत. पण ते माया काय करते, आकर्षित करते बरं का. फार आकर्षित करते, लक्षात ठेवा. आता अलीकडे माणसं टीव्ही कमी बघतात बरं का. टीव्ही कमी बघतात का, मोबाईल आलेला आहे आणि मोबाईल मध्ये सगळ्या सिरियल बघता येतात. जेवढी घरात माणसं तेवढे मोबाईल बरं का. त्या टीव्ही मुळे माणसं तरी बैठकीत येऊन एकत्र तरी बसत होती. आता माईक ते मोबाईल घेतल्यानंतर कोणी कुठेही जाऊन बसतो बरं का. शोधावं लागतं कुठं आहे माणूस. मग त्याच्यामध्ये जे चित्र दाखवलं जातं त्या टीव्ही मध्ये, ते खरं आहे का खोटं आहे हो? नक्की. पण माणसं जर बघायला लागली ना, 4-4 तास उठत नाहीत हो. उठत नाहीत. त्याचा अर्थ काय, आकर्षण आहे. खोट्याला आकर्षण आहे बरं का. आणि खोट्याला आकर्षण असल्यामुळं माणसाला ते कळतं हे खोटं आहे, पण सुटत नाही बरं का. खोटं आहे पण सुटत नाही. जर पडद्यावरचं चित्र जर ते आपल्याला पाहता 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 जर सुटत नाही, तर घरातली चालती बोलती माणसं मायेच्या रूपाने प्रगट झालेली ती आपल्याला सोडतील का हो? त्याच्या अधीन जातात माणसं, लक्षात ठेवा. त्याच्या अधीन जातात. जेवढं त्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे तेवढं आमच्या तुमच्या शब्दात सामर्थ्य नाही बरं का. सामर्थ्य नाहीये. एक शब्द त्यांच्या मुखातून जर बाहेर पडला तर मनुष्य त्या शब्दाला भुलतो बरं का. शब्दाला भुलतो. ती शब्दातून प्रगट होते, रूपातून प्रगट होते, सौंदर्यातून प्रगट होते. कशातून प्रगट होईल सांगता येत नाहीये. आणि परिणाम एकदा जर मोह त्याच्याविषयी जर निर्माण झाला तर माणसं त्याच्यातून बाजूला जाऊ शकत नाहीत बरं का. जाऊ शकत नाहीत. बांधली जातात. आणि ती बांधली जातात ती ममत्वाने. दोरी नावाचा प्रकार तिथं नाही आहे. विलक्षण आहे ते बांधणं. बांधणं विलक्षण आहे. माऊलींनी फार सुंदर वर्णन केले. एखादा मनुष्य जर एखादं रूप पाहण्याकरता जर उभा राहिला तर चिखलात उभा राहतो. चिखले विन रोविती, पाशिके विन गोविती. त्या मायेच्या बंधनामध्ये जाळ्यामध्ये सापडला जातो. एवढा सापडला जातो त्याला बांधण्याकरता दोर लागत नाही बरं का. त्या ममत्वातून एक फार मोठा प्रभाव आहे त्या मायेचा.
आणि एवढा बांधला जातो, एवढा बांधला जातो की तुम्ही किती प्रयत्न करा सुटत नाही बरं का. पण महाराज म्हणतात भगवंताच्या नामातूनही सुटण्याची मात्र सोय केलेली आहे. म्हणून आपल्याला तुकोबऱ्या सांगतात याच्यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर त्या भगवंताच्या नावाचं भजन केलं पाहिजे. कशाकरता भजन करायचंय? मायेच्या जाळातून सुटण्याकरता. लोकांची समजूत कशा करताय? भजन कोणी करायचं? ज्यानी माळ घातल्या त्यांनी करायचं. बांधले कोणाला तिनं? सगळ्यांनाच बांधलंय, सगळ्यांनाच बांधले बरं का. मग सगळ्यांना जर बांधले तर सगळ्यांची सुटका त्याच्यातून होण्याकरता सगळ्यांनीच, म्हणून इथं शब्द वापरला, हरी हरी तुम्ही म्हणारे हबप, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. सगळ्यांनी त्या भगवंताच्या नामाचा उच्चार करा. आणि सर्वांनी जर त्या भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर महाराज म्हणतात त्यातून आपल्याला सुटता येतं. तिने तुटती बंधने, तिने तुटती बंधने, तिने तुटती बंधने, तिने तुटती बंधने, उभया लोकी कीर्ती जेने, उभया लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने, तिने तुटती बंधने, तिने तुटती बंधने, लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने, तिने तुटती बंधने, तिने तुटती बंधने, सत्य साच खरे नाम विठोबाची बरे, तिने तुटती बंधने, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तिने माया जाळ तुटईल. त्या मायेच्या जाळामध्ये अडकला जातो. कसा अडकला जातो? त्याला पुष्कळ ज्ञानोबांनी दृष्टांत दिलेत बरं का. माकड धरणारी माणसं आहेत. माकड, वानर वेगळं आणि माकड वेगळं बरं. ज्याचं तोंड काळं असतं त्याला म्हणतात वानर, आणि ज्याचं लाल असतं त्याला म्हणतात माकड बरं. गारुड्याचा खेळ खेळणारा वानराला सांभाळतो का माकडाला सांभाळतो? माकडाला बरं का. दोन जाती आहेत. काही माणसं त्या वानरालाच माकड म्हणतात बरं का. वानराला कोणी धरत नाही बरं का. पण ते खेळ खेळणारी माणसं आहेत ना, ते पोट भरण्याकरता त्या माकडाला धरतात बरं का. ते गावोगाव घेऊन फिरायचं, ते जसं शिकवावं तसं ते नाचतंय बरं का. बस म्हटलं की बसतंय, उठ म्हटलं की उठतंय. कोण? माकड. माकड ऐकतं. आणि त्याच्यावरती खेळ खेळून ती माणसं पोट भरतात. त्याला धरायचं कसं? त्याला धरण्याची कला आहे. एखाद्या झाडाखाली जायचं आणि एक घागर घ्यायची किंवा डबा घ्यायचा आणि त्यात फुटाणे टाकायची. माकडाला फुटाणे फार आवडतात बरं का. आणि त्या घागरीमध्ये टाकायचे आणि त्या घागरीचं तोंड लहान असावं. ते फुटाण्याच्या वासाने ते माकड येते बरं का. वासाने येते ते. आणि ते बरोबर त्या घागरीत हात घालतं. घागरीत हात घालले त्याच्या हाताला फुटाणे लागतात. फुटाणे लागली त्याचं मूठ धरतंय.
मूठ धरली की ती मूठ घागरीतून बाहेर येत नाही बरं का, बाहेर येत नाही. ते काढण्याचा प्रयत्न करतय पण त्याच्या लक्षात येत नाही मी फुटाने धरलंय म्हणून अडकलंय, ते कळत नाही. माकडाचं सांगालोय बरं. फुटानं सोडलं धार निघतो बाहेर, पण त्याच्या लक्षात येत नाही बरं का, लक्षात येत नाही. एवढा प्रयत्न करतं ते, एवढा प्रयत्न करतं, एवढा प्रयत्न करतं, पण शेवटी मूठ सोडत नाही. सापडलं का नाही, ह्यालाच म्हणतात माया जाळ बरं का. त्या फुटाण्याच्या आशेनं, फुटाण्याच्या आशेनं हा हा ते सापडतं त्याला, पण मूठ सोडत नाही, मूठ सोडत नाही. आमची तुमची हीच अवस्था आहे. आम्हाला जरी उद्या यम न्यायला आला तरी आम्ही मुठी सोडायला तयार नाही. काय सोडायला? घरातून माणसं आपोआप जातात का बाहेर काढावी लागतात? तो काढावी लागतात. म्हणजे तो यम न्यायला येतो तरी माणसं जायला तयार नाहीत, बळजबरीनं काढावं लागतंय बाहेर. तुमच्याकडे पद्धत वेगळी आहे, आमच्याकडे पद्धत वेगळी आहे बरं का. आमच्या इथं मेल्यानंतर 2 ते 3 ते 4 तासाच्या वर ठेवत नाही, लवकर न्या म्हणतात. इकडं 12-12, 24-24 तास ठेवतात. मेल्यानंतर लवकर हलवा म्हणतात, ठेवू नका घरात, लवकर हलवा. तरी माणसं हलवत नाहीत बरं का. म्हणजे जरी देह पडला तरी त्याचं ममत्व गेलेलं नसतं. म्हणून ती माकड हात सोडत नाही, आपणहून त्या बंधनात सापडतं बरं का. दुसरा दृष्टांत ज्ञानोबांनी दिला पोपटाचा. पोपट धरणारे लोक आहेत. पोपट बरेच लोक बाळगतात, ते दारात पिंजऱ्यामध्ये ठेवतात. जसं शिकवावं तसं ते बोलतंय. कोण? पोपट. म्हणून अलीकारे कीर्तनकाराला सुद्धा पोपट म्हणतात, पोपटासारखे बोलतात कीर्तनकार सुद्धा बरं का. शिकवलं तेवढंच हो, अनुभवाचा पत्ताच नाही. अनुभवाचा पत्ताच नाही. त्या पोपटाला अनुभव नाहीये, लक्षात ठेवा. पोपटाला अनुभव नाही. जसं शिकवलं तसे ते गोड बोलते. लोक म्हणतात रात्रीच्या बुवाने कीर्तन पोपटासारखं गोड केलं, म्हणजे अनुभवाचा पत्ता नाही बरं का. शिकवलं तेवढंच. मग ते पोपटही धरला जातो. कसा धरला जातो? त्याला फळ आवडतं बरं का, त्याला फळ आवडतं. पेरू फार आवडतो पोपटाला. मग त्याला ते फळ असं अडकून ठेवायचं आणि एक नळी ठेवायची आणि त्या नळीच्या मधून एक दोरी ठेवायची, ती नळी पोकळ. ते पोपट ते फळ खाण्याच्या उद्देशाने त्या नळीवरती बसतं. नळीवर बसली की ते नळी फिरते, नळी फिरली की त्याचं डोकं खाली होतं आणि पाय वर होतं. कोणाचं? पोपटाचं बरं का. त्या फळाकडे बघतय, त्या फळापर्यंत जाता येत नाही, पण त्याच्या लक्षात येत नाही फळाच्या आशेने मी उलटा झालो हे विसरतोय पोपट बरं का. पण ते एवढं घाबरतं ते वाटतंय मी जर आता सोडलो तर यद्गत्वान निवर्तन्ते, वास्तविक मला उडता येत ही विसरतं बरं का. त्याने जर पाय सोडलं तर ते खाली पडेल का हो पोपट? नाही. पाय सोडलं की स्वतःच्या पंखाने त्याला कुठेही जाता येतं, पण ते त्या फळाच्या आशेनं खाण्याकरता येतं. आणि ती नळी फिरल्यानंतर त्या नळीला असं धरतं, एवढं पक्क धरतं, ते सोडत नाही. याला म्हणतात मायाजाळ. बांधलं जातं बरं का. आणि परिणाम येणारा येतो, त्याला धरतो आणि पिंजऱ्यात घालतो. आता पिंजऱ्यात राहिलेलं बरं का झाडावर राहिलेलं बरं? पिंजऱ्यात का गेलं? त्या फळाच्या आशेनं. तसं आपण ह्या मोहाने तादात्म्य निर्माण झालं आणि आपण या मायेच्या जाळेमध्ये अडकलो. महाराज म्हणतात याच्यातून जर सुटायचं असेल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून इथं महाराज वर्णन करतात, हरी हरी तुम्ही
म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल. तुकोबारांना विचारलं, महाराज त्या भगवंताच्या नामातून याचेतून सुटका आहे, दुसरं काय घेतलं तर चालणार नाही काय? पर्याय काय दुसरा नाही काय? हे सोडून काय? महाराज म्हणतात भगवंताचं नाम सोडून जर दुसरं तुम्ही घेण्याचा प्रयत्न कराल तर महाराज म्हणतात तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक नका काही गाभाळाचे भारी अनेक नका काही गाभाळाचे भारी अनेक नका अनेक नका काही गाभाळाचे भारी अनेक नका काही गाभाळाचे भारी पुढे आहे थोरी पुढे आहे थोरी नागवन अनेक नका काही गाभाळाचे भारी अनेक नका काही गाभाळाचे भारी पुढे आहे थोरी पुढे आहे थोरी नागवन अनेक नका काही गाभाळाचे भारी अनेक नका काही गाभाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन. महाराजांना इथं निश्चयानं सांगायचं आहे भगवंताचं नामस्मरण करण्याने आपल्याला मायेच्या जाळातून बंधनातून निवृत्त होता येतं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर कुठल्या साधनाचा अंगीकार जर केला तर महाराज म्हणतात तुमची फजिती होईल. बरं फजिती होईल. पण काही अशी साधनं आहेत की दिसायला बरी दिसतात बरं का. म्हणून इथं महाराजांनी शब्द अनेक नका काही गाभाळाचे भरी. गाभाळ कशाला म्हणतात तो? माहित नाही तुम्हाला? गाभाळ म्हणजे गाठोड. गाभाळ म्हणजे गाठोड. कशाचं? साडी न त्या शिंप्याकडे कापड कापरून जी चिंध्या पडलेल्या असतात ना, त्या चिंध्या बांधून ठेवलेले गाठोड असतं, त्याला गाभाळ म्हणतात. बरोबर आहे? त्या चिंध्या काय उपयोगाला येतात का? दिसायला फार चांगले असतात बरं का. दिसायला फार चांगले असतात. पूर्वी, आता अलीकडे कमी झाले, पूर्वी ते धुपटी शिवायची. तुमच्याकडे काय म्हणतात? ते गोधडी मोठी झाली हो. ते लहान मुलाकरता शिवायचे. आणि ते कशा शिवायचे? चिंध्या एकत्र करून. बरं का. चिंध्या एकत्र करून ती शिवायचं. आता त्या महिलांना शिवायला येत नाहीत. सगळं रेडीमेड लागतंय आता. पण त्या
हा ते वेगळं, ते त्याच्या पुढचं. मग त्या चिंध्या एकत्र, किती चिंध्या एकत्र केल्या म्हणजे गोधडी होईल हो? हार गोळा करावा लागते एकत्र बर का. हा ती एकाला एक एकाला एक एकाला एक एकाला एक ती जोडायला लागते. ती जोडल्यानंतर त्याला पुन्हा काहीतरी खालून अस्तर लावावं लागतंय. एक लावलं की पुन्हा त्याला दुसरं लावावं लागतंय, दुसरं लावलं की तिसरं लावावं लागतंय बर का. आणि ती सगळी जुनार, नवीन नवे. मग असं त्या चिंध्या एकत्र केलेलं गाभा, त्यातली चिंध्या एकत्र करून काय कपडे शिवता येतात का? गाभाळाचे भरी. त्या चिंध्याचं गातोड म्हणजे गाभाळ आहे. महाराज म्हणतात त्यातलं एकही उपयोगाला येत नाही बरं का. एकही उपयोगाला येत नाही. मग ती उपयोगाला कशाला येतं माहित आहे? लहान मूल जर शी केलं तर पुसून काढायला बरं. आणि सकाळ सकाळी आंघोळ करण्याकरता, चूल पेटवण्याकरता एवढाच वापर कोणाचा? चिंध्याचा. अशा चिंध्याची कपडे शिवता येत नाही. मग असं ते कपड्याचं चिंध्याचं गाभाळ काही उपयोगाचं नाही. अशी काही साधनं आहेत ती गाभाळासारख्यात म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, मी नाही बरं का. आणि नका काही गाभाळाचे भरी, अशी बरीच साधनं सांगितलेली आहेत. त्या साधनाला पाहून तुम्ही त्याच्यामध्ये प्रवृत्त व्हाल. महाराज म्हणतात एकही साधन तुम्हाला ते शेवटापर्यंत नेणार नाही, उलट तुमची फजिती करेल. पुढे आहे थोरी नागवन. नागवन म्हणजे फजिती, म्हणजे भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त तुम्ही अन्य साधनाच्या द्वारे त्या मायेच्या जाळातून, मायेच्या बंधनातून निवृत्त होण्याचा प्रयत्न जर केला तर तुमचं ते बंधन निवृत्त होणार नाही, उलट तुम्ही अधिक गुंताल त्याच्यामध्ये. तुमची फजिती होईल. कोणती फजिती हो? पुढे आहे थोरी नागवन. जर ह्या मायेच्या बंधनातून नाही सुटला आणि या साधनाच्या आहारी गेला तर महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण हे चांगलं का वाईट आहे हो? वाईट आहे. फजित आहे, फजिती लक्षात ठेवा. नसलेली फजिती, नसली ती फजिती. जर ते साधन चुकलं तर महाराज म्हणतात ते किती वेळाला जन्माला घालेल सांगता येत नाही बरं का. ते जन्माला घालत, पुन्हा मारत, पुन्हा जन्माला घालत, पुन्हा मारत, पुन्हा जन्माला घालत, पुन्हा मारत. हे जे चक्र चालू होतं त्याला म्हणतात फजिती, त्याला म्हणतात नागवन. जर भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या साधनाचा जर अंगीकार केला तर महाराज म्हणतात तुम्ही त्याच्यातून सुटणार नाही, उलट फजितीच होईल. तेव्हा मी जे साधन सांगतो ते साधन तुम्ही जीवनामध्ये करा त्या भगवंताचं, आणि त्यातून तुम्ही त्याच्यातून सुटाल. तर महाराज वर्णन करतात, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तेने माया जाळ तुटईल. अनेक नका काही गाभाळाचे भरी, पुढे आहे थोरी नागवन. म्हणा हरी हरी तुम्ही म्हणारे सकल, तेने माया जाळ तुटयेल. अनिक नका काही गाभाळाचे भरी, पडो येते थोरी नागवन. या मायेच्या बंधनातून जर आपल्याला सुटायचं असेल तर त्या हरीचं नाम घेतलं पाहिजे. आणि हरीचं नाम जर आपण घेतलं तर तो हरी आपल्यावरती कृपा करतो बरं. त्याची कृपा झाली की आपलं मायेचं बंधन निवृत्त होत. तद्वत तुकोबाराय म्हणतात जसं त्या भगवंताला त्याचं नाम घेतल्यानंतर तो कृपा करतो, आणखी काय करावं महाराज म्हणतात दुसरा एक उपाय सांगतात, भावे तुळशीद.
पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा, अनिक नका काही गावाचे भरी. भावे तुळशी दळ. तुळशी दळ म्हणजे तुळशीचं पान, ते त्याला फार आवडतं. भावानं त्याला ते द्यावं लागतं बरं का. आणि दुसरं सांगितलं, म्हणावे पतित वेळोवेळा. एक त्याचं नाम घेण्याने, त्याला तुळशीचं दळ म्हणजे पान अर्पण करण्याने, आणि त्याच्याजवळ आपण जर नम्रतेने गेलो, देवा मी पतित आहे बर का, पतित पतित पतित, मी त्रिवाचा पतित, परी तू आपुलिया सत्ते किंवा सत्ता मज करावे सरते. अशा भावनेनं त्या देवाकडे जावं लागतं. लीनतेनं जावं लागतं. लीनतेनं. बांधलेला मनुष्य म्हणायला लागला, हो मला बांधले सोडा, कुणी जाईल का हो मला बांधले सोडा. हो नम्रता लागते. तसं त्या देवाचं नाव घेताना, त्याच्याकडे जाताना त्याच्याकडे करुणा वाकली पाहिजे. करुणा भाषेत त्याच्याकडे बोललं पाहिजे. देवा पतित म्हणावे वेळोवेळा. पुन्हा 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 त्या देवाकडे करुणा वाका. देवा मी पतित आहे, त्या मायेच्या अधीन गेलो. देवा मला याच्यातून तू सोड. देवा मला तू याच्यातून सोड. अशी त्याच्याकडे नम्र होऊन जर आपण याचना केली, करुणा वाकली, तर तो आपल्याला याच्यातून सोडवतो बरं का. एरवी सोडत नाही. तुम्ही पहा, काही माणसांना शिक्षा केली जाते, तुरुंगात टाकलं जातं. 12 वर्षाची, 25 वर्षाची जन्म ठेप, आणि तो त्या तुरुंगामध्ये गेला म्हणजे बंधनातच गेला बरं का. त्याला आयुष्यभर घराकडे येता येत नाही. पण त्या तुरुंगामध्ये त्याला टाकल्यानंतर तो चांगल्या पद्धतीनं जर त्या तुरुंगामध्ये वागला, तर त्याला शिक्षेमध्ये कपात करतात बरं. शिक्षेमध्ये कपात करतात. आणि तिथंच राहून जर आणखी उद्योग करायला लागला तर, आता गुन्हा केलाय, त्याला तुरुंगामध्ये टाकलंय, पण तिथं गेल्यानंतर जर त्याच्या जीवनामध्ये जर नम्रपणा आला, तर त्याला त्याच्या स्वभावाला जाऊन त्याची शिक्षा कमी केली जाते. तसं त्या देवाकडे जाताना करुणा जर त्याची भाकली, तर तो लवकर प्रसन्न होतो बरं. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, म्हणावे पतित वेळोवेळा. पुन्हा 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 त्या भगवंताकडे करुणा वाकावी, आणि त्या भगवंताला असणार अतिशय प्रिय एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. त्याला ते तुळशी दळ फार आवडतं. तुळशी दळ फार आवडतं. ज्याला जे आवडतं ते त्याला दिलं तर तो आपलं काम करतो. ज्या साहेबाला जे आवडतं ते जर टेबलच्या खालून दिलं तर काम लवकर होतात. त्याला काय काय आवडतं ते कीर्तनात सांगण्यासारखं नाहीये. कीर्तनात सांगण्यासारखं नाही, लक्षात ठेवा. तसं त्या भगवंताला तुळशीचं पान फार आवडतं. ते त्याला द्यायचं, पण कसं भावे, महत्वाचा शब्द आहे बरं. तुम्ही वैतागून द्याल, नाही जमायचं. ते भावपूर्वक त्याला तुळशीचं पान अर्पण करायचं. आणि भावपूर्वक जर तुळशीचं पान अर्पण केलं तरी महाराज म्हणतात तो प्रसन्न होतो. त्याच्याकडे करुणा वाकली तर तो प्रसन्न होतो, आणि त्याचं नाव घेतलं तरी प्रसन्न होतो. का? तुकोबाराय म्हणतात त्याला स्वतःच्या नामाचा फार मोठा अभिमान आहे. फार मोठा अभिमान आहे त्याला. बाकी काय लागत नाही. त्याला वाटतं माझं नाव तुम्ही घेतलं ना, त्या नावाचा परिणाम, महाराज म्हणतात त्या नावाचा परिणाम तो आपल्याला धावून येतो आणि आपल्यावरती कृपा करतो. म्हणून शेवटी तुकोबारायांनी
वर्णन केले. तुका म्हणे हात व कृपेचा सागर, नामासाठी पार पाववी. एक नाम त्याचं घेतलं ना, तो आपल्यावरती कृपा करतो. लक्षात ठेवा. बाकी त्याला काहीही द्यावं लागत नाही, फक्त त्याचं नाव. जे स्वतःच्या नावाचा त्याला फार मोठा अभिमान आहे. प्रत्येकालाच आहे बरं का, देवाला हयात नवल नाहीये. आता आमचं नाव त्या पत्रिकेत टाकलंय, पत्रिकेत टाकलंय. पुढच्या वर्षी कीर्तन ठेवा, फक्त नाव टाकायचं नाही आमचं. लोक म्हणतात मी काय वर्षी कीर्तनाला येणार नाही का? तुम्ही पत्रिका छापली पण माझं नाव टाकलं नाही पत्रिकेत. ज्याचा अर्थ काय? नामाचा अभिमान आहे. तुम्ही निवडून आलेल्या माणसाचा काय करता हो? जे त्याच्या नावाचाच घोष करता का? म्हणजे त्याच्या नावाचा घोष केल्यानंतर तो प्रसन्न होतो का नाही? या सर्व गोष्टीचा विचार केला ना, प्रत्येकाला आपल्या नामाचा अभिमान आहे. नामाचा अभिमान आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाला नावाचा अभिमान आहे. त्याचं नाव जर तुम्ही यादी काढली, आता आमचे पाटील शेवटी उभं राहतात, अनेकांचं नाव घेऊन उल्लेख करतात. नाव घेतलं की त्या माणसाला थोडस असं येते, बरं हे माझ्या नावाचा उल्लेख केला बरं. आणि एखाद्याच्या नावाचा उल्लेख नाही केला की ते म्हणते सर्वांचं नाव घेतलं पाटलांनी पण माझं घेतलं नाही, बघतो पाटला. म्हणजे नामाचा अभिमान आहे. तुकोबाराय म्हणतात तो तर जगाचा मालक आहे. त्यालाही स्वतःच्या नामाचा अभिमान आहे, पण ते भावपूर्वक घेतलं पाहिजे. आणि ते भावपूर्वक जर त्या भगवंताचं नाम घेतलं ना, महाराज म्हणतात तो कृपा करतो. तुका म्हणे हात व कृपेचा सागर, नामासाठी पार पाववील. पार पाववील म्हणजे, पार म्हणजे संसार सागरातून पलीकडे नेईल. संसार सागरातून पार पाववील. आम्ही तुम्ही या संसार सागरात मायेच्या जाळ्यामध्ये सापडलेला आहोत. त्याला जर त्याच्या नावाने हाक मारली तर तो आपल्याकडे पार म्हणजे आपल्याला पलीकडे नेईल बरं का. पलीकडे म्हणजे नंदगडच्या गावाच्या बाहेर नेऊन सोडेल असं नव्हे. हा संसार रूपी सागर आहे आणि या संसार रूपी सागरातून तो पार आपल्याला पलीकडे नेईल, म्हणजे आपला उद्धार करेल. आपल्याला या संसार सागरामध्ये तो बुडू देणार नाही. पण कधी त्याचं नाव घेतलं तर. तुका म्हणे हात व कृपेचा सागर, नामासाठी पार पाववील. आणि हा भाव मनी मानशीन तुकोबाराय म्हणतात. त्याच्या नावाचा जप करा. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तेने माया जाळ तुटईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. अनिक नका काही गाभाराचे बरी, पुढे आहे थोरी नागवन. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, मनावे पतित वेळोवेळा. तुका म्हणे हावतव कृपेचा सागर, नामासाठी पार पाववील. अनिक नका काही गाभाराचे भरी, पुढे आहे थोरी नागवन. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय
त्या अभंगातून आपल्याला एवढाच उपदेश करतात की ह्या मायेच्या बंधनातून, त्या संसार सागरातून जर आपल्याला तरुण जायचं असेल तर त्या भगवंताच्या नावाचा आपण जप केला पाहिजे, त्याचं नाव सातत्यानं घेतलं पाहिजे बरं का. आणि जो कोणी सातत्याने घेईल तो त्याच्यावरती कृपा करेल. हा कृपा करेल म्हणजे काय, दुःखातून आपल्याला बाजूला काढेल. संसार सागरातून, संसार सागरामध्ये बुडणाऱ्या जीवाला तो तारतो. तारणं हे कृपेचं सामर्थ्य आहे बरं का. हे कृपेचं स्वरूप आहे. कशाला तरी कृपा म्हणत जाऊ नका, कशाला तरी कृपा म्हणत जाऊ नका. माणसं कशाला पण कृपा म्हणतात, पण इथं शब्द हा तो कृपेचा सागर. सागर म्हणजे अमाप, त्याच्या कृपेला अंत नाही बरं का. अशी तो कृपा त्या भगवंताचं नाम घेणाऱ्यावरती तो करतो. म्हणून आपण या संसार सागरातून, या बंधनातून निवृत्त होण्याकरता त्या भगवंताचं नाम आमच्या मुखाला यावं, सतत यावं. येत नाही बरं का, येत नाही. काय येत नाही? पुण्य कमी पडतंय, पुण्य कमी पडतंय. पण अभ्यास करून बघा बरं का. पहिल्यांदा माणसाने अभ्यास करायचा. अभ्यास करून जर नाही आलं तर समजावं पुण्य कमी पडतं. तुम्ही पोहायला शिकायला गेलाच नाही आणि मला पोहायलाच येत नाही म्हणतात तर शक्य आहे का हो? जा ना पाठीला बिंडा बांधा आणि उडी मारा. कधी मारलीच नाही, मला येत नाही, पण प्रयत्न केला का? प्रयत्न केला तर येईल ना. मृदंग वाजवायला कधी येईल? तुम्हाला आणलं आणि मृदंगावरती बसवलं, येईल का? नाही. पहिल्यांदा थापा मारायला शिकावं लागतं, नाही का? नाही आम्हाला थापा मारायची सवय आहे, चौकात बसून ना. त्या थापा इथं चालत नाही. म्हणजे ते केलं की येतं. तसं भगवंताचं नाम माझ्या मुखाला येतच नाही, माझ्या नशिबातच नाही, माझ्या प्रारब्धाचं नाही. लोकाला विचार रात्री कीर्तनाला आला नाही, माझ्या प्रारब्धात नाही. तुम्ही येण्याचा प्रयत्न केला, मंदिरापर्यंत आला आणि काहीतरी तुम्हाला अडचण आली, समजावं प्रारब्ध कमी पडलं बरं. तसं भगवंताचं नाम सर्वांनी घ्यावं. आणि त्या भगवंताचं नाम घेण्याचा आपण अट्टास करावा, प्रयत्न करावा. तुकोबा म्हणतात निश्चित आपल्याला तो परमात्मा तारेल, आपल्यावरती कृपा करेल. असं त्या भगवंताचं नाम आमच्या जीवनामध्ये सतत येवो. त्या भगवंताकडे एवढंच मागा, आम्हाला दुसरं काही देऊ नको, तुझं नाव आमच्या मुखात कसं येईल अशी आमच्यावरती तुझी कृपा दृष्टी असावी, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शेबेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती. नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.